Hello friends, welcome back to another video. This is day 13 of this vlog. आणि आजची सुरुवात सकाळी 7 वाजता सुरू झाली आणि मेडिटेशन केलं. आजचा दिवस खूप प्रत्येकांसाठी स्पेशल असेल, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे 352वा. त्यामुळे ही जी मूर्ती माझ्यापाशी होती त्याचं म्हटलं पूजन करावं. ही माझ्यापाशी लहानपणापासून आहे, खूपदा विखंडित झाली, खूपदा त्याला पेंट करण्याचा मी नंतर प्रयत्न पण केला आणि झाली मूर्ती चांगली. खूप लहानपणापासून माझ्याबरोबर ती आहे, त्यामुळं याच्याबरोबर ती अटॅचमेंट आहे. त्यामुळं म्हटलं आज चांगलं पूजन करून घ्यावं. आजच्या पहिल्या स्लॉटमध्ये ना मी बेसिकली फोकस केलं जॉग्राफीचं जे मॅपिंग पोर्शन मी केला होता आधी प्रिव्हियस 3-4 व्हिडिओमध्ये असेल. आत्ता मी पूर्ण जे जॉग्राफीचे मेन कन्सेप्ट आहेत ते मी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये वोल्कॅनो, नंतर अर्थक्वेक, त्यासारखे मेन बेसिक. त्यानंतर दुपार झाली, दुपारी लंच केलं आणि मग परत 12च्या सुमारामध्ये परत बसलो. थोडं लवकर केलं लंच आणि 12च्या नंतर मग मी फोकस केलं की जास्ती PSR ऑप्शन आहे ना, त्याच्यामधलं जे पार्ट 2 आहे त्याच्यामधलं पार्ट 2 मधला पेपर A, तो पूर्ण पोर्शन आहे तो पूर्ण पॉलिटीचाच आहे. कारण याच्यामध्ये काही जास्त फरक नाही आहे तेवढा, पर तो PSR मधला पेपर 2 मधला A पेपर आहे तो पूर्ण पॉलिटी आहे. मग त्याच्यावरतीच पूर्ण लक्ष केंद्रित केलं. त्याचप्रकारे एक तुम्हाला सांगायचं आहे, कसं असतं जेव्हा आपण एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनला टॅकल करतो ना, त्यावेळेस प्रत्येक दिवस आपल्याला वाटत असतं की एक्झामिनेशन स्टार्ट करतो ना आपण जेव्हा दिवस, त्यावेळेस आपण फुल कॉन्फिडन्समध्ये असतो आणि फुल एनर्जेटिक असतो. त्यामुळं ना स्टार्टिंगला जे आपण पहिला स्लॉट ठेवतो ते एकदम इम्पॉर्टंट असावा आणि आपल्याला तो सब्जेक्ट आवडायला नसावा. तो पोर्शन किंवा तो टॉपिक आपल्याला त्याच्यावरती मेहनत घ्यायला लावावं जास्त, असा टॉपिक तुम्ही निवडा जेणेकरून ना तुमचा कमी टाईममध्ये जास्तीत जास्त इफेक्टिवली स्टडी व्हावा. त्यानंतर बऱ्यापैकी पोर्शन आहे ना तो दुपारी ठेवायचा, रायटिंग स्किल म्हणा, नोट्स मेकिंग म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी. त्यामुळं काय होणार की तुमच्या टाईमचा जो व्हॅल्युएशन आहे ते चांगलं प्रोडक्टिव्ह होईल. जेणेकरून मला कसं वाटतं की सकाळपासून जे पोर्शन करतो त्यामध्ये एनर्जेटिक असतं ना, त्यामुळे तुम्हाला का नाही फुल कॉन्फिडन्स असतो. त्यामुळं डाऊट नाही येत स्वतःवरती, म्हणजे आपण बरोबर करतो आहे का चुकीचं करतो आहे. कारण हे डाऊट येणं असतं ना गोष्ट, ते खूप मोठी गोष्ट असते. जर तुम्ही स्वतःवर डाऊट घेत असाल तर हे चुकीचं आहे. त्याच्यावरती काम करा, स्ट्रॅटेजी प्रॉपर बनवा. स्ट्रॅटेजी जर प्रॉपर नसली आणि बुक लिस्ट जर फायनलाइज झाले नाहीत तर डाऊट हा प्रत्येक वेळा येतो. कारण हे एक्झामिनेशन खूप मोठी आहे. 10 लाखांमधून पहिला आपल्याला UPSC म्हटलं तर पहिला 1000मध्ये यावं लागतं आणि MPSC म्हटलं तर पहिल्या 100मध्ये यावं लागतं. म्हणजे हे खूप कठीण आहे. पण त्याला काही ते ओझं घेऊ नका मनावरती. चांगल्या प्रकारे काम करा आणि इफेक्टिव्हली स्टडी करा. रिझल्ट मिळतो, आज ना उद्या मिळेल, त्याच्यामध्ये काय मोठी गोष्ट. परंतु आज मला पहिल्यांदा कॉन्फिडन्स ना लो होत होता. म्हणजे असं होतं 3-4 दिवसामधून एकदा तरी कॉन्फिडन्स खूप लो होतं. त्यानंतर 1-2 दिवस खूप पिकला जातं. चालतं, कधी आपलं कसं स्टॅबिलिटी येणं हे महत्त्वाचं आहे. आणि आजचा दिवस पण खूप छान गेला. सकाळची सुरुवात चांगली होती आणि दुपारी पण स्टडी चांगल्या प्रकारे झाली. माझी टाईम असतो ना तो स्टडीचा, तो असतो सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 7-8, कधी आज 7:30ला संपवलं होतं. आज थोडंसं अभ्यास नव्हतं करू वाटत, तरी पण केलं. 7-8 वाजेपर्यंत म्हटलं तरी पण आपण तिथंमध्ये लंचचा एखादी तास इकडे तिकडे घेतला तरी पण चांगला अभ्यास झाला. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद.